दिनांक 16 तारखेला येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत। नागरिकांत तीव्र रोष दिसून येत आहे। एका 65 वर्षीय नराधमाकडून 3 वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर येवदा व्यापारी संघातर्फे एक दिवसीय कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आले आहे। दिनांक 18 तारखेला या बंदचे आवाहन करण्यात आले असून विविध पक्ष व संघटनांनी सुद्धा या बंदला पाठिंबा दिला आहे। सदर घटनेनंतर घटनास्थळी शांतता असून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। या घटनेतील आरोपी प्रकाश पुंडकरला येवदा पोलिसांनी अचलपूर न्यायालयामध्ये हजर करून 20 तारखेपर्यंत PCR घेण्यात आला। येवदा बंदचे निवेदन सादर करत्यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व व्यापारी संघटनेचे सदस्य एकत्रित होऊन ठाणेदार विवेक देशमुख यांना निवेदन सादर केले। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।